तर बघा मैत्रिणींनो, मी इथे छान प्रकारे इथे बघा इथे कोहळ्याचे बोंड बनवलेले आहे. तर बघा इथे हे गव्हाच्या पिठापासून मी बनवलेले आहे. तर मी इथे बघा कोहळे आहे की कोहळे मी छान छोटे छोटे बारीक पीसेस करून घेतलेले आहे आणि ते मी इथे कुकरमध्ये लावून 2 ते 3 शिट्या करून घेणार आहे. त्यानंतर बघा इथे मी कणिक घेतलेली आहे. गव्हाचं जे पीठ आहे ते 1 वाटी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे मी मीठ घातलेलं आहे आणि इथे पाण्याने छान कणिक ती जसे आपण पोळीला भिजवतो तशाच प्रकारे ते छान मळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे बघा ते छान प्रकारे 10 ते 15 मिनटं मुरू द्यायची आहे. आणि इथे बघा त्यानंतर बघा ते कोळे थंड झालेलं आहे. त्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच साखर घातलेली आहे आणि ते साखर घातल्यानंतर ते छान गरम करून घ्यायचं आहे. गॅसवर छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे थोडी विलायची पूड घालणार आहे आणि अशा प्रकारे ते शिजवून घ्यायची आहे. आता ते थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला जे आपण कणिक भिजवलेली आहे त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायची. आता हे थोडं गरम असल्याने थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि छान प्रकारे ते मिक्स करून त्यामध्ये घ्यायची आहे. तेल तापवायला मी इथे ठेवलेलं आहे आणि तेल तापवल्यानंतर त्यामध्ये ते टाकायचं. बघा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे, छान प्लेन करून घ्यायची आहे आणि इथे बघा त्याला चिकटपणा आलेला आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे बोंड करून घ्यायचे. तर मी हातावर पाणी लावून घेतलेलं आहे आणि मधोमध थोडं आपल्याला छेद करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते पुरीसारखे म्हणजे आपलं बोंडसारखे तळून घ्यायचे आहे आणि ते थोडे आपल्याला लालसर तळून घ्यायचे आणि छान कडक असे तळून होणार आहे आणि खायलासुद्धा छान लागणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही कोहळ्याचे बोंड मी इथे आमच्या इथली जी जिल्ह्याची स्पेशालिटी आहे कोहळ्याचे बोंड ते बनवलेले आहेत.